नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। नवीन वर्ष 2025 ची सुरुवात झाली असून काल रात्री जगभरातील लोकांनी नवीन वर्षाचं मोठ्या थाटामाटात स्वागत केले। त्यानंतर लोकांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। पंतप्रधान मोदींनी देखील त्यांच्या एक्स हँडलवरून एक पोस्ट लिहून देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात। पुण्यातील भीमा कोरेगाव येथे आज 207व्या शौर्य दिनानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे। प्रशासकीय यंत्रणांचे चोख नियोजन करण्यात आले असून तगडा बंदोबस्त देखील राहणार आहे। भीमा कोरेगाव इथले विजय स्तंभावर लाखो अनुयायी आज अभिवादन करणार असून विजय स्तंभाला आकर्षक फुलांच्या सजावटीसह रोषणाई देखील करण्यात आली आहे। या सोहळ्यासाठी जवळपास 8 ते 10 लाख अनुयायी येणार असल्याचा प्रशासनाकडून अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सुमारे 5000 पोलीस सुरक्षतेसाठी देखील तैनात करण्यात आलेत। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित वाल्मिक कराड हा काल सीआयडी समोर शरण आलाय। त्यामुळे वाल्मिक कराड याच्या वकिलांनी म्हटलंय की तक्रार ही खंडणीची आहे, पण यात कुठेही 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा उल्लेख केलेला नाही। वाल्मिक कराडच्या ऑफिस मध्ये आल्याचं सांगितलं, पण कधी बोलवलं हे अजूनही स्पष्ट नाही। आम्हाला राजकीय बळी ठरवलं। वाल्मिक कराडवरील 15 गुन्ह्यांपैकी फक्त 1 गुन्हा तोही आंदोलनाचा आहे। त्यांना 15 दिवसाच्या पोलीस कोठडीची गरज नाही। राजकीय दबावातून गुन्हा दाखल केला गेलाय। आरोपी स्वतः सीआयडी समोर हजर झालेत, असा युक्तिवाद वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी केलाय। वाल्मिक कराड प्रकरणात पोलीस खात्याचे अपयश दिसून आले। पोलीस खात्याला वाल्मिक कराड कुठे होता हे माहित नव्हतं याचं आश्चर्य वाटतं। खंडणी प्रकरणात स्वतःच्या सोयीने पोलिसांना शरण आलेला वाल्मिक कराड याच्यावरील कारवाई संदर्भात राज्य सरकारने नक्की दबाव आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दबावाला बळी पडू नये असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। ममता बॅनर्जी यांच्या सरकारने संदेश खळीतील महिलांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली। भाजपचे सरकार आले चौकशी आयोग स्थापना केली जाईल। ममता बॅनर्जी यांची तुरुंगात रवानगी होणार असल्याचा दावा बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेदू अधिकारी यांनी केलाय। गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून झालेल्या वार्षिक संघर्षाबद्दल मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी काल सर्व समुदायाची माफी मागितली आहे। या संघर्षाला आतापर्यंत 250हून अधिक लोकांचा बळी गेला आणि हजारो बेघर झालेत। सर्वांनी भूतकाळातल्या चुका विसराव्यात, चुकीचे वागलेल्यांना माफ करावे व शांतता प्रस्थापित करण्यास सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले। नाशिक मध्ये एकीकडे 31st जल्लोषाला सुरुवात झाली आणि दुसरीकडे उंटरवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात एक सराईत गुन्हेगाराला त्याच्या सराईत मित्रांनी मद्यपान करताना डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना काल रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। लक्ष्मण गारे असे मृत्युमुखी पडलेले युवकाचं नाव आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलाय। तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरचे दर कमी केलेत। एलपीजी सिलेंडर आजपासून 14 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला असून मात्र एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरातली ही सवलत फक्त 19 किलोचे व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी असणार आहे। घरगुती गॅस सिलेंडर म्हणजे 14 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसल्याचं सांगण्यात आलंय। गेल्या आठवड्यापासून तापमानात चढ उतार होताना दिसते। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। आता उत्तरेतील राज्यांमध्ये कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह आणि थंडीची लाट असल्याने राज्यात पुन्हा एकदा थंडीला पोषक वातावरण तयार होतंय। दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्रकार वारे वाहत असल्याने दक्षिणेत तुफान पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। 2024 ची कामगिरी मागे टाकून टीम इंडियाला 2025 मध्ये आणखी चांगली कामगिरी करायची आहे, ज्यासाठी संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। 2025 मध्ये फक्त चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा खेळवली जाणार नाही, तर यावर्षी आणखी 2 मोठ्या स्पर्धांचे अंतिम सामने पाहायला मिळणार आहेत। सर्वप्रथम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना जून महिन्यात लंडन मधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार असून यानंतर T20 आशिया कप ही खेळवला जाणार आहे, जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळवला जाणार आहे। या बातमीसह वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।